कारण तथागताच्या विचाराची कास मानवतेकडे घेऊन जाते, बरोबर की नाही? आणि माणूस म्हणून आम्हाला जगायला कोणी शिकवलं असेल त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मग आम्ही विचारांचे गायक आहोत बरं का. गेले 10 वर्ष आम्ही या ठिकाणी गात आहोत. कारण सिद्धार्थ कॉलनीतली जयंती ही विचारांची जयंती असली पाहिजे. आणि म्हणून की आमचं विचारांशी विचारांचं देणं काय आहे, आणि म्हणून त्या देशाला लाभलेला प्राणवायू त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून एकदा जयघोष झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लोक फार कमी आहेत, वाढतील. या पुढील गीत माझे मोठे बंधू आदरणीय विनोद विद्याकर आपल्या समोर सादर करतात. लक्ष असा सुंदर संगीत हर्षद दादा यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. कार्यक्रमाचं दुसरं गीत आपल्या समोर सादर करतोय की बुद्ध धम्म संघाच्या दिव्य ज्ञानाला वंदितो, बुद्ध धम्म संघाच्या दिव्य ज्ञानाला वंदितो, महाड आणि नाशिकच्या त्या क्रांती रणाला वंदितो. बुद्ध धम्म संघाच्या दिव्य ज्ञानाला वंदितो, महाड आणि नाशिकच्या त्या क्रांती रणाला वंदितो, नागपूरच्या पवित्र धम्म दीक्षा दानाला वंदितो, आणि भीमबाबांच्या संविधानाच्या प्रत्येक पानाला वंदितो, प्रत्येक पानाला वंदितो. कारण की ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला आणि जॉन बायडने टेलिव्हिजनचा शोध लावला. की ग्राहम बेलने टेलिफोनचा शोध लावला तर जॉन बायडने टेलिव्हिजनचा शोध लावला. रिचर्ड गॉटलिंगने त्या मशीन गनचा शोध लावला. रुडॉल्फ डिझेलने त्या डिझेल इंजिनचा शोध लावला. पण 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाने या माणसाच्या सायंटिफिक ब्रेनचा शोध लावला, सायंटिफिक ब्रेनचा शोध लावला. कारण आज जे हक्क अधिकार आम्हाला मिळत आहे ते केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळत आहे. आणि म्हणून लोकशाही संविधानाचे या लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे, ओ लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे. पण उभ्या भारताने भीमाला, उभ्या भारताने भीमाला वंदन करावे, उभ्या भारताने भीमाला वंदन करावे, उभ्या भारताने भीमाला वंदन करावे, उभ्या भारताला भीमाला वंदन करावे. लोकशाही संविधानाचे, लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे, लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे, लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे. ओ लोकशाही संविधानाचे तत्व आचरावे. या उभ्या भारताने भीमाला, उभ्या भारताने भीमाला वंदन करावे, उभ्या भारताने भीमाला वंदन करावे, उभ्या भारताने भीमाला वंदन करावे, उभ्या भारताने भीमाला वंदन करावे. रामजी भीमाईच 14 रत्न, रामजी भीमाईच 14 रत्न, झाले यशस्वी त्याचे, झाले यशस्वी त्याचे खडतर प्रयत्न,
झाले यशस्वी त्याचे खडतर प्रयत्न झाले यशस्वी त्याचे खडतर प्रयत्न रामजी भीमाईचे 14वे रत्न रामजी भीमाईचे 14वे रत्न झाले यशस्वी त्यांचे खडतर प्रयत्न झाले यशस्वी त्यांचे खडतर प्रयत्न झाले यशस्वी त्यांचे खडतर प्रयत्न क्रांती सूर्य ते सत्कार्य क्रांती सूर्याचे सत्कार्य क्रांती सूर्याचे सत्कार्य स्मरणी धरावे क्रांती सूर्याचे सत्कार्य स्मरणी धरावे क्रांती सूर्याचे सत्कार्य स्मरणी धरावे कारण कि जिसे दौलत मिली वो धनवान बन गया जिसे दौलत मिली वो धनवान बन गया अरे जिसे ताकत मिली वो बलवान बन गया अच्छी मैं खुशनसीब हूँ यारो क्योंकि मुझे मेरे भीम जी मिले और मैं इंसान बन गया और मैं इंसान बन गया क्रांती सूर्याचे सत्कार्य क्रांती सूर्याचे सत्कार्य स्मरणी धरावे क्रांती सूर्याचे सत्कार्य स्मरणी धरावे पण या उभ्या भारताने भीमाला उभ्या भारताने भीमाला वंदन करावे 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 देवधर्म तुमचे तुम्ही देवळात ठेवा देवधर्म तुमचे तुम्ही देवळात ठेवा धर्माहुनी देश मोठा करा त्याची सेवा धर्माहुनी देश मोठा करा त्याची सेवा ओ धर्माहुनी देश मोठा करा त्याची सेवा कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे कारण जे काही तुमचे देव धर्म आहेत ते सगळे घरामध्ये ठेवा परंतु घराच्या बाहेर ज्या वेळेस आपण पडू त्यावेळेस केवळ माणूस म्हणून आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे कारण हल्ली देशामध्ये जाती जातीचं राजकारण फार विचित्र पद्धतीने चालू आहे परंतु आपण या अशा राजकारणात जाती जातीच्या राजकारणात न पडता आपण आपले सगळे देव धर्म जे असतील ते घरामध्ये ठेवायचे आणि माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे आणि माणूस म्हणूनच राहिलं पाहिजे म्हणून म्हणत आहे देवधर्म तुमचे तुम्ही देवधर्म तुमचे तुम्ही देवळात ठेवा देवधर्म तुमचे तुम्ही देवळात ठेवा धर्माहुनी देश मोठा करा त्याची सेवा धर्माहुनी देश मोठा करा त्याची सेवा धर्माहुनी देश मोठा करा त्याची सेवा संसद भवनातील हे संसद भवनातील हे संसद भवनातील हे भाषण स्मरावे संसद भवनातील हे भाषण स्मरावे कारण या भारतात जन्मास आलाच भीमराया या भारतात जन्मास आलाच भीमराया अरे या मुक्यांचा मुकनायक झालाच भीमराया अरे झाकाया लाज नव्हते अशा घडीला तू आकाश पांघरुणी गेलास भीमराया तू आकाश पांघरुणी गेलास भीमराया
संसद भवनातील हे संसद भवनातील हे भाषण स्मरावे संसद भवनातील हे भाषण स्मरावे पण उभ्या भारताने भीमाला या उभ्या भारताने भीमाला वंदन करावे उभ्या भारताने भीमाला वंदन करावे उभ्या भारताने भीमाला वंदन करावे लोकशाही संविधानात लोकशाही संविधानात तत्व आचरावे लोकशाही संविधानात तत्व आचरावे पण या उभ्या भारताने भीमाला उभ्या भारताने भीमाला वंदन करावे 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 वंदन करावे उभ्या भारताने भीमाला वंदन करावे उभ्या भारताने